सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। गणेशप्रिया योगी राजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र। बुद्धिदाता श्री गजानन परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर, परमपूजनीय तीर्थरूप विष्णू महाराज पारनेरकर यांना या अभ्यास समय साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू आणि माता भगिनींनो, पूर्णवाद ग्रंथराजाच्या ह्या अभ्यासाचा आपण जो वसा घेतलाय तो खरं तर आता अखंड चालूच राहावा असं मला वाटायला लागलंय। माझ्या दृष्टीने तरी तो मी सतत करत राहावा अशी एक जाणीव मला माझी या अभ्यासातून निश्चित झाली आहे, जिज्ञासा झाली आहे। ईश्वर करो माझ्याकडून तो अभ्यास हो अशी आपण मागणी आज मागूया। अनेक विषयांवर आपण ह्या ठिकाणी अभ्यास करण्याचा गेले 14-15 दिवस प्रयत्न केला। दैवतशास्त्र असेल, योगशास्त्र असेल, अनेक शास्त्र असतील, पूर्णपुरुषाची विद्या असेल, अशा अनेक पद्धतीने आपण आपला अभ्यास करण्याचा प्रयत्न केला। मंत्रशास्त्र असेल, खरं तर हे सर्व आपल्या अगदी पातंजली योगचा सुद्धा ग्रंथ जर आपण म्हटला तर आपण पारनेरच्या माध्यमातून, विमल प्रकाशनच्या माध्यमातून तो छापलेला आहे। सुरुवातीलाच माझी तर एक अशी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही जे जे ग्रंथ विमल प्रकाशनचे म्हणून आहेत, इथे माझा हेतू हा कुठलाही व्यावसायिक नसून अभ्यासाच्या माध्यमातून मी असं म्हणू शकेन की ज्याचा आज मला फायदा झाला तोच मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपलेच ग्रंथसंभार इतका मोठा आहे आणि आपल्या ग्रंथसंभाराची सबंध लायब्ररी आपल्या प्रत्येकाच्या घरात असावी असा एक मला ह्या ठिकाणी निश्चित विचार घ्यावासा वाटतो। आवाज बरोबर येतोय ना? सुरुवातीला मी थोडं लो बोलतो त्यामुळे थोडा हळू येईल, पुढे हळू वाढत जातो आवाज। आपल्याला हे ग्रंथसंभार जर का आपण आपल्या घरात ठेवलं तर आपल्याला कोणाला काही विद्या मिळवायच्या असतील, कोणाला शिकायचं असेल, कोणाला ह्या अभ्यासातून पुढे प्रगती व्हावी असं वाटत असेल, डॉक्टरेट करायचं असेल, पीएचडी करायचं असेल, इतर कुठल्या गोष्टीमध्ये त्याला प्रगती करायची असेल, एखाद्या शास्त्रात प्रगती करायची असेल, असा विचार ठेवून निश्चित तुम्ही याचा विचार करा आणि किमान आपली जी एक विमल प्रकाशनची संपदा आहे
ती संपदा तुमच्या माझ्या घरात, प्रत्येकाच्या घरात पुस्तक न पुस्तक असावं, असा एक माझा तुम्हाला अभ्यासाकरता विनम्र प्रार्थना आहे. मी आणखीन एक त्याच्यावर विचार असा केला की आपल्या घरामध्ये पूर्वी जसा आचार पाळला जायचा तसा आणखीन एक विचारधन ठेवलं जायचं. प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही पुस्तकं किंवा पोथ्या पुराणं हे प्रत्येकाच्या घरात सापडायची. आणि ते कारण आहे की आपल्यापर्यंत ही वेदविद्या म्हणा, या पद्धतीची पुराण विद्या म्हणा, हे आपल्यापर्यंत येऊन पोहोचली. याचा आपण थोडा बहुत का होईना चिंतन करू शकलो. तेच काम पूर्णवादाच्या माध्यमातून जे परमपूजनीय भाऊंनी आणि परमपूजनीय दादांनी केलंय, त्याचा जर का आपण आपल्या घरात जर संग्रह ठेवला तर येणाऱ्या आपल्या पुढच्या 5-10 पिढ्यांना त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि कोण कुठे जाऊन विद्वान निघेल आपल्या घरातलाच आणि या पूर्णवादावर विद्वत्ता प्रचूर असं काही सांगू शकेल हे आपल्याला सांगता येत नाही. पण त्याच्यासाठी आपण तयार असणं, आपल्या घराला तशी तयारी करणं, तशी तयारी आपल्या घरात असणं हे आपलं कर्तव्य आहे. जसं जमेल तसं आपण ते करून ठेवणं हा आपल्या कर्तव्याचा भाग आहे असं मला वाटतं. कोणाला साधे व्याख्यान द्यायचे असले तरी आपण मग वेळेवर आपल्याला एखादा ग्रंथ आपल्याला सांगितला, आठवला, जसं आता आपण काल योगशास्त्राचा समजा विचार केला, आपण पूर्णवादाने सुद्धा पातंजलीचं एक पुस्तक तुम्हाला माहिती आहे, सर्वांना विदित आहे, विमल प्रकाशांनी छापलेलं आहे. पण मग आपल्याला एखाद वेळ जर कोणी त्याची उत्तर मागितली, प्रश्न मागितले, तर आपल्याला मग वेळेवर, ज्याला म्हणतात वेळेवर विहीर तहान लागल्यावर पाणी खोदणं, मग एखादं पुस्तक आहे करे, आणा करे, बघा करे असं बघण्यापेक्षा जर आपल्याजवळ ती संपदा असली तर ती खूप फायद्याची ठरते असं माझा एक विश्वास आहे. आणि ही सुद्धा आपली एक उपासना ठरेल असा माझा एक निश्चित या ठिकाणी श्रद्धेचा विषय आहे. आणि म्हणून मी आज अभ्यासाला सुद्धा उपासना शास्त्राचाच पुढचा भाग या ठिकाणी घेण्याचा माझा मानस आहे. ईश्वर करो तो पूर्णत्वाला जाओ. काल आपण योगशास्त्राचा अभ्यास केला, ध्यानाचा अभ्यास केला, उपासनेपर्यंत आपण येऊन पोहोचलो की कशा पद्धतीनं आपण पूर्णवादी म्हणवल्यानंतर आपल्या उपासनेच्या आधी आपण ईश्वराला ध्यानानं कसं बोलवू शकतो. आपण पातंजलीचा जो अभ्यास मांडला तो अभ्यास हा रेफरन्स करता होता. आपल्याला मूळ त्याच्यातला मुद्दा आहे तो हा आहे की आपलं जे उपासना शास्त्र आहे त्याच्या पूर्वीचं जे ध्यान आहे, जो योग आहे, तो आपण कसा केला पाहिजे आणि आपल्या ईश्वराला आपण कशा पद्धतीने पाचारण करून आपण ईश्वरासमक्ष उपासन घेऊन आपली उपासना करू शकतो, याचं तुम्हा आम्हा सर्वांच्या दृष्टीने एक अभ्यासात्मक चिंतन मांडण्याचा मी काल प्रयत्न केला. तोच विषय आपण जर थोडासा अभ्यासाच्या दृष्टीने विचारात घेतला तर हे उपासना शास्त्र खूप मोठ्या पद्धतीने, विस्तृत पद्धतीने महाराजांनी आपल्या समोर मांडून ठेवलेलं आहे. त्याचे काही चिंतनातले भाग माझ्याही विचारात आले. मी विचार केला की आपण काल तसा पूर्ण पुरुषाचा आपल्याला जे एक स्वरूपाच्या दृष्टीने एक निश्चितीचा भाग होता किंवा आपल्याला पूर्ण पुरुषा समजणं जे अपेक्षित होतं, तो एका विशिष्ट टप्प्याला आपण येऊन पोहोचलो आणि तिथे आपण पाहिलं की आपल्याला या पद्धतीने पूर्ण पुरुषाच्या किंवा आपल्या इष्टदेवतेच्या स्वरूपाची आपण निश्चिती करू शकतो असा एक अभ्यास आपण काल पाहिला. पण उपासना म्हणल्यानंतर अनेक गोष्टी आहेत. आता आपण उपासना करतो, सर्वजण करतो, प्रत्येक जण. आता माझ्या मते माझ्या समोर जे काही 700 लोकांचा या ठिकाणी आहेत, 700 जणांची नोंद झालेली आहे. पण प्रत्येकाच्या घरात आपण किमान 4 माणसं म्हणले तर किमान एक 3-1 हजार माणसांचा समूह हा आपला समोर असला पाहिजे असा माझा विश्वास आहे. जास्तही असू शकतो, खेड्यापाड्यापर्यंत आपण तुमच्या या सर्व व्यवस्थेमुळे आपण पोहोचू शकलो आहोत. त्याबद्दल तुम्ही सर्व साधुवादास पात्र आहात, धन्यवादास पात्र आहात. पण एवढ्या जणांनी किमान माझ्या मते नक्कीच उपासना घेतलेली आहे असा माझा विश्वास आहे. काही 1% समजा
बाहेरची मंडळी असण्याची शक्यता आहे. पण त्यांनी देवाची उपासना हा काही वेगळा भाग नाहीये. ईश्वरोपासना कोणत्या गुरूची घेतली आहे हा भाग स्वतंत्र आहे. पण उपासना शास्त्र जर त्यांनी समजून घेतलं तर हे शास्त्र फार सोपं आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आपण प्रत्येक जण उपासना करणारे आहोत. आपण जशी आपल्याला महाराजांनी एक सवलत दिली आहे की मिळेल तशी, वेळ मिळेल तशी, जमेल तशी केली पाहिजे, उपासना झाली पाहिजे, असा एक आपण सिद्धांतवत सांगत असतो. पण मी कधी कधी असं म्हणत असतो की आपल्याला जे गोष्ट सांगितलेली असती त्याला आपण ग्राह्य धरतो आणि त्याचप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो. देवकृपेने आता या कोविडमुळे म्हणा, करोनामुळे म्हणा, सर्वजण घरात असल्यामुळे कमान उपासना, सकाळी उपासना आणि संध्याकाळी अभ्यास एवढा चांगला झाला असला पाहिजे असं मला वाटतं. नाही तर इतर वेळेस आपण नाही, सकाळची राहून गेली, खूप सकाळी अर्जंट मीटिंग होती आणि मला त्यामुळे आधी पळावं लागलं, मग मी मीटिंग करून आल्यानंतरच ठरवलं की संध्याकाळी गेल्यावर उपासना करू, असं सहसा आपल्या याच्यात होत असतं. पण त्याला आपल्याकडे फारसं महत्व दिलं नाहीये. पण किमान आपण शास्त्र काय आहे हे तरी जाणून घेतलं पाहिजे असा माझा विश्वास आहे. तसं होऊ नये हे निश्चित आहे. शक्यतो आपली वेळ आपण पाळावी. आपण ज्या वेळेला देवाला वेळ देऊ त्यावेळेस देव येतो वगैरे वगैरे, हे सर्व आपल्याला सिद्धांतवत महाराजांनी सांगितले. एक तुम्हाला सर्वात पहिली आणि अगदी सोपी व्याख्या या उपासनेची सांगतो, उपासना शास्त्राची. आणि ती म्हणजे विद्येला कलेत परिणत करणं म्हणजे उपासना शास्त्र आहे. हा पहिला सिद्धांत तुम्ही लक्षात ठेवा. विद्येला कलेत परिणत करणे ही उपासना शास्त्राची भूमिका आहे. अविद्येने विद्येत परिणत होणं, अविद्येला विद्येत परिणत करणं हे योगशास्त्र आहे आणि विद्येला कलेत परिणत करणं हे उपासना शास्त्र आहे. हा अभ्यास सुरुवातीला आपण लक्षात ठेवू. आपण काल पाहिलं योगाच्या माध्यमातून ते ध्यान योगानुगतानुपश्यन, ध्यानातून आपण हा सर्व विचार कसा केला, पूर्ण पुरुष विद्या कशी पाहिली, आत्म्यापासून आनंदापर्यंत आपण कसा प्रवास केला, हे सर्व आपण काल पाहिलंय. हा पूर्ण पुरुष म्हणजे काय आहे हे सर्व आत्म्यासहित सर्व जे काही त्याचं सर्व सर्व भरलेलं आहे. ज्यांनी ज्यांनी जे जे विषय भरलेले आहेत ते सर्व विषय ज्याच्यात समाहित होतात, सर्वांनी इदम सर्वम असं आपण म्हणलं, सर्वम इदम असं आपण त्याला म्हणत असतो. काल त्याला आपण म्हणलं की ज्या सर्व इदम सर्वमनी ज्याला ज्यांनी आवृत्त केलेला आहे तो पूर्ण पुरुष, अशी पूर्ण पुरुषाची एक आपण व्याख्या काल पाहिली. पण इथे एक प्रश्न वेदामध्ये विचारलेला आहे की आता हे सगळं इतकं मोठं व्याप्त आहे, एवढं सर्व आहे, प्रत्येक शास्त्र आहे, प्रत्येक हे आहे, मग याला कसं जाणायचं असा एक प्रश्न त्याच्यामध्ये आलेला आहे. कस्मिन्नो विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम भवति इति, की असं कोणतं शास्त्र आहे की जे एक जाणल्यानं सर्व काही कळू शकतं, असं काय आहे, असा एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. की आपल्याला सर्व कळावं अशा अपेक्षा आहे, सर्व कळावं असं वाटत असतं. मग असं काय आहे की जेणेकरून की त्या एकाला जाणलं की सर्वाला जाणता येतं, असं एक अभ्यासात घेतलं. मग त्याच्यासाठी जे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केलाय तो जर आपण थोडासा भाग पुढे घेतला तर पुढे अंगिरसानं छांदोक्योपनिषदातून त्या माध्यमातून वेदात त्याचं उत्तर आलंय की द्वे विद्ये वेदितव्ये पराचय वा पराच, किंवा विद्यांच्या विद्यांचे यस्तद वेदो भयम स अविद्या मृत्युम तीर्था विद्या मृतमश्नुते, असं आपल्याला त्याचं उत्तर म्हणून सांगण्यात आलेलं आहे. आपण अविद्येचा सुद्धा अभ्यास करणारी माणसं आहोत आणि जगातच्या दृष्टीने विचार करता जगातलं सर्व जे काही आहे ते आपल्या मनासारखं व्हावं असं वाटत असल्यास आपल्याला अविद्येचा सुद्धा ज्ञान झालं पाहिजे असं आपल्याला महाराज सांगतात. आता हे सर्व आपल्याला सर्व तुम्ही थोडेसे सिद्धांताच्या माध्यमातून याला लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला
याचं महत्व पटेल. आता हे वाक्य म्हणून तुमच्या समोर येतात, पण हे वाक्य नसून हे एक एक महाराजांनी दिलेले एक प्रकारचे सिद्धांत आहेत आणि ते सिद्धांत आपल्याला जीवनात कसे उपयोगात येतात हे आपल्याला पुढे 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 कळत जातं. निःश्रेयसाचा विचार करावा वगैरे असं आपण ऐकत असतो. हे सगळं आपण ऐकलेलं आहे. मी तुम्हाला फक्त हे सगळे काल श्रेयदान असा विषय मी तुम्हाला काल सांगितला की श्रेयाचा महत्वाचा भाग आपल्याला सांगितलं की श्रेयनी काय होतं, श्रेयस मिळालं की श्रेयदानाने काय होतं. वेदाचं महत्वच हे आहे की प्रेयसाकडून म्हणजे आपल्याला जे प्रिय वाटतं याच्यापेक्षा प्रेयसापेक्षा श्रेयसाकडे जो घेऊन जातो त्याला वेद म्हणतात, अशी वेदाची एक व्याख्या आहे. आपल्याला प्रिय वाटतंय त्याच्याकडे नाही, जे आपल्यासाठी श्रेयस्कर आहे असं आपल्याला देणं हे वेदाचं लक्षण आहे, वेदाचं काम आहे. आणि म्हणून श्रेयदान हा फार महत्वाचा भाग आपल्या संपूर्ण या जीवनात किंवा या वैदिक आचारामध्ये त्याचं फार महत्व आहे. त्यालाच वेद म्हणावा असं आपण म्हणलेलं आहे. काठोपनिषदात हाच प्रश्न नचिकेताने सुद्धा विचारला होता की तू श्रेयसापेक्षा श्रेयस किंवा प्रेयस काय आहे. जेव्हा त्यांनी विद्या मागितली, त्यांनी जेव्हा ब्रह्मविद्या मागितली त्यावेळेस त्याला हात आहे सर्व तुम्ही रेफरन्सेस म्हणून लक्षात ठेवा की जेव्हा त्याला विचारण्यात आलं तेव्हा त्याला सांगण्यात आलं की बाबा तू श्रेयस काय आहे प्रेयस काय याचा जरा विचार कर. श्रेयदान आपण केव्हा देतो, श्रेयस केव्हा कळतं आपल्याला, आपण यज्ञ पूर्णाहुती केल्यानंतर यज्ञ झाल्यानंतर श्रेयस जेव्हा दिलं जातं, जेव्हा श्रेय दिलं जातं तेव्हा आपल्याला अधिकार दिला जातो. हा थोडक्यात त्याचा अर्थ असतो की बाबा तुला आता मी अधिकार दिलाय. आपल्याला गुरुजी म्हणत असतात की तथास्तु असं आपल्याला ते आशीर्वाद देत असतात. तथास्तु याचा अर्थ काय, तुला आता जे अपेक्षित आहे ते तुला मिळावं, तुला मी हा अधिकार दिलाय, हे तुला मी श्रेय दिलंय, हे श्रेयदानानं तुला हे निश्चित तू ज्याच्यासाठी यज्ञ केला आहेस त्याच्यातून तुला हे प्राप्त होईल असं निश्चितपणे आपल्याला वेद सांगत असतात. जी काही आपली वासना असेल, ज्या काही आपल्या याच्यातून असेल ती वासना या विद्येतून पूर्ण व्हावी असा आशीर्वाद आपल्याला वेदाच्या माध्यमातून मिळत असतो. आता आपण याचा जो विचार करतो आहोत, हा जो सगळा अभ्यास करतो आहोत, उपासने शास्त्राला पुढे नेण्याकरता करत आहोत. आपण 16 विद्यांचा सुद्धा परवा काल विचार केला. 16 विद्या आणि 64 कला असा आपण विचार केला. पण या 16 विद्यांना काय करायला पाहिजे, एक फार महत्वाचं उपासना शास्त्राचं पहिलं पाऊल पुढे जाण्याकरता एक फार महत्वाचा टप्पा आहे की 16 विद्यांना आपल्याला एका ज्ञानात परिवर्तित करता आलं पाहिजे. हा अभ्यास फार महत्वाचा आहे. 16 विद्यांना ज्ञानात परिवर्तित करणं. आता विद्या म्हणजे काय, आता ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. थोडासा अभ्यास लक्षात घ्या, आपण हळूहळू बारीक जातोय की कसं विद्या म्हणजे काय, जे आपल्याला जाणलं आहे, आपण जाणून घेतलं आहे त्याला विद्या म्हणतात. जे आपण जाणलं आहे त्याला कळण्यात परिवर्तित करणं. पहा, जे जाणलं असतं ते कळण्यात परिवर्तित होतं असं नाही. जाणणे आणि कळणे याच्यामध्ये फरक आहे. जाणणे म्हणजे विद्या, म्हणून वेद विद्या, टू नो, जाणणे असं आपण म्हणत असतो. जाणणे म्हणजे विद्या आणि त्या विद्येला ज्ञानात परिवर्तित केलं म्हणजे ते कळणे होतं. हा अभ्यास आम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता ब्रह्म कळलं, हे ज्ञान कळलं. सत्यानंदम ब्रह्म, सत्य म्हणजे ज्ञान वगैरे, शेवटची व्याहृती आपल्याला माहिती, आपण परवा गेलो होतो सर्व व्याहृती पाहिल्या. सर्वात शेवटची व्याहृती कोणची आपली, सत्यम. ओम भू भुवा स्वाहा महाजनः तपः सत्यम. सत्य म्हणजे काय तर ज्ञान. आता इथे एक गोष्ट स्पष्ट लक्षात ठेवा, सत्य म्हणजे ज्ञान. आता इथे थोडा अभ्यास येईल. ओम म्हणजे ईश्वर आणि सत्य म्हणजे ज्ञान. हा अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचा भाग लक्षात ठेवा. ओम ह्या नावाचे, या ईश्वराचे सत्य हे ज्ञान होऊ शकतं, करायचं असतं.
आपल्या लक्षात आलं का? ईश्वराला ज्ञानात परिवर्तित करायचंय. ईश्वर जाणला पण त्याला कळायचं आहे, मग त्याला ज्ञान करून घेणं म्हणजे त्याचं सत्य जाणणं हा आपल्या दृष्टीने फार महत्वाचा भाग आहे. म्हणून ईश्वर ओम हे जे त्याचं नाव आहे त्याला सत्य हे ज्ञानाच्या माध्यमातून कळणे. आता सत्य हे सुद्धा अनेक असतात. सॉरी, माफ करा, सत्य हे अनंत असतात, अनेक नसतात. सत्य एकच असतं. आता इथे फरक आहे, ह्याच्यामध्येही अनंतत्व आहे. गोष्ट लक्षात ठेवा, अनंतत्व आहे पण अनेकत्व नाही. सत्याचे लक्षण हा आहे की सत्य सुद्धा ईश्वराप्रमाणेच सर्वव्यापी अनंतत्व आहे, पण ते एकतत्व त्याच्यामध्ये नाही, अनेकत्व नाही. ही गोष्ट एकत्व आहे, ही गोष्ट आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून तत्वज्ञानाप्रमाणे आपण जे कळलं आहे ते पूर्ण सत्य आपल्याला जाणून घेतलं पाहिजे आणि त्याचं ज्ञान झालं पाहिजे. हा आपला पहिला टप्पा आहे. महाजनः तपः या विद्या आहेत, आपल्याला सर्वांना माहिती आहे. भू भुवा स्वाहा या अविद्या आहेत. या अविद्या कशामध्ये येतात? देशकालांतर्गत येतात, विश्वांतर्गत येतात. त्यामुळे या अविद्या आहेत आणि महाजना तपः या विद्या आहेत. आता या सर्व जाणल्या या विद्येला अविद्येला विद्येत परिणत करण्याच्या दृष्टीने आपण पुढे गेलो की जिथे ज्ञान होतं त्याला पूर्ण पुरुषाचं ज्ञान म्हणतात, म्हणजे आपण सत्यम पर्यंत पोहोचतो. आता सर्व आपल्याला, म्हणून अर्जुनाला सुद्धा त्यांनी सांगितलं की तुझ्या हृदयात सुद्धा मी, हृदयेशोर्जुन तिष्ठती, बाबा तुझ्या हृदयात सुद्धा मी आहे, मी कुठे नाही, मी सर्व व्याप्त आहे. हे जाणणं, हे कळणं हा फार महत्वाचा. जाणतो आपण, जाणून घेतो, एक वेळ आपल्याला जाण येऊन जाते ह्या गोष्टीची की आपल्याला उपासना आपण करतो याची जाण येते, पण ती उपासना कळून तिला पुढे नेणं हा एक अत्यंत निराळा विषय. म्हणून थोडस कळण्याकरता ही उपासना शास्त्राचा अभ्यास आपण केला पाहिजे. एक गोष्ट आपल्याला इथे आणखीन अभ्यासाच्या दृष्टीने लक्षात ठेवायची की शरीर हे जसं आत्म्याने व्याप्त आहे असं आपण म्हणतो, आपला आत्म्याने शरीर व्याप्त आहे, तसंच हे जग सुद्धा आत्म्याने व्याप्त आहे असं आपण परवा पाहिलं. सूर्य आत्मा जगतस्तस्तुषश्च असा अभ्यास परवा आपण केला. आता तो ब्रह्मजिज्ञासा असाही आपण अभ्यास केला. त्याचा अभ्यास काय झाला? आता तो ब्रह्मजिज्ञासा म्हणजे त्याला पूर्णवादात काय म्हणलंय? पूर्ण पुरुष असं म्हणलेलं आहे. आता हे सर्व थोडं कठीण आहे, हे सगळं मी तुम्हाला आता घाईच्या दृष्टीने रेफरन्सच देत चालतोय. फक्त आपल्याला समजून घ्यायचंय ते उपासना आपण काय काय टप्पा गाठलाय हे जाणण्याकरता, आपण पुढे येण्याकरता मी तुम्हाला फक्त रेफरन्सेस देत चालतोय की त्याला पूर्ण पुरुष असं आपण पूर्णवादाने म्हणले. डॉक्टर पारनेरकर महाराज त्याला पूर्ण म्हणतात की बुवा ते सत्य हे म्हणजे त्याचं सर्व व्यापकत्व. आता सर्व व्यापकत्व हा त्याचा एक गुण आहे. ही गोष्ट तुम्ही आम्ही त्या ब्रह्माचा म्हणा, त्या पूर्ण पुरुषाचा म्हणा, हा एक गुण आहे. आणि ब्रह्मांड हे स्थितीरूप असल्या कारणानं ते सुद्धा त्याचा एक गुण आहे. हाही अभ्यास आम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता आत्म्यापासून सर्व झालं म्हणजे सूर्यापासून सर्व झालं आपण असं म्हणत असतो की समुद्र झाला, अरण्य झालं, हे झालं, ते झालं, अहोरात्र झालं, दिवस झाला, सर्व काही आपण काल पाहिलं. अगदी चंद्राचा प्रकाश सुद्धा, तो सुद्धा कशामुळे येतो आपल्याला माहिती आहे. आता हे विज्ञानाच्या दृष्टीने म्हणलं तर सूर्याचा परिवर्तित प्रकाश हा चंद्राच्या माध्यमातून आपल्याला मिळत असतो. हे सर्व आपण विज्ञान जाणतो. चांदणं, लखलखाट, हा लखलखाट कसा होतो? हा सुद्धा त्या सूर्याच्या प्रकाशानंच आपल्याला मिळतो. हे आपल्याला लखलखाट म्हणजे काय? आता इथे थोडीशी आपल्याला संकल्पना घ्यायची, फार सुंदर आहे संकल्पना आहे. या लखलखाट हे जे दिसतं ना, हे सर्व काय? लखलखाट म्हणजे काय? हे ईश्वराची कीर्ती आहे. जग म्हणजे विश्व म्हणजे जर त्याचं वैभव असेल तर हे असलेला हा सर्व लखलखाट म्हणजे त्याची कीर्ती आहे. माणसाची जशी कीर्ती पसरते की नाही, आणि कीर्तीमध्ये काय असावा? आनंद असावा. आपल्याला चांदण पाहिल्यावर किती आनंद होतो? कीर्तीमध्ये दोन गोष्टी नेहमी असाव्यात. कोणतं असाव्यात? दोन गोष्टी म्हणजे एक गोष्ट नसावी, येऊ नये, आणि एक असावी. कोणचं? एक म्हणजे आनंद असावा की यार काय कीर्ती पसरली तुमची, अहो तुम्ही एवढं छान काम केलं, एवढं चांगलं काम करतात,
जगभर तुमची कीर्ती आहे, जगभर तुमचं नाव आहे. आपण असं मोठ्या मोठ्या लोकांना म्हणत असतो की यांची कीर्ती आहे, ते काय आनंदाने. पण तिथे आनंद जसा असतो ना, तशी दुसरी एक बाजू नसली पाहिजे की ईर्षेने ती कीर्ती भरलेली नसली पाहिजे. हा कीर्तीचा एक फार मोठा अत्यंत महत्वाचा गुण आहे की कीर्ती ज्याला पाहिजे, ज्याला कीर्ती मिळवायची किंवा तो कीर्ती मिळवतो, हे विश्व सुद्धा, ईश्वर सुद्धा आपली कीर्ती अशी पसरवतो, लखलखाट करतो त्याचा, आणि आपल्याला ते चांदण्या रूपाने त्याची ती कीर्ती दिसते आणि आपल्याला किती आनंद होतो. पण त्याच्यात कोणाची ईर्ष्या आहे का की माझी चांदणी छोटी आहे तुझा प्रकाश जास्त आहे याला आहे? नो, कुठेच नाही. म्हणून त्याला कीर्ती म्हणलंय. आणि हे विश्व म्हणजे त्याचं वैभव आहे. हा सुंदर अभ्यास सुद्धा आपल्याला या निमित्ताने या कीर्तीचा आणि वैभवाचा या ठिकाणी करता येतो. या सर्व गोष्टीतून, आता या कीर्तीतून, या लखलखाटातून एक शास्त्र निर्माण आलं. ह्या ताऱ्यातून एक शास्त्र कोणचं निर्माण आलं? ज्योतिषशास्त्र. हे त्याच्यातूनच निर्माण झालेलं आपल्याला माहितीये, जन्माला आलं, ज्याला ज्योतिर्गणित असं आपण म्हणत असतो. ईश्वराला पाहण्यासाठी योगशास्त्र जन्माला आलं. आपण हा अभ्यास सर्व जे करतो आहोत ना, हा मूळ आपल्या उपासना शास्त्रासाठी करतो आहोत. ही भूमिका आपण लक्षात ठेवली पाहिजे. ईश्वराला पाहण्यासाठी योगशास्त्र जन्माला आलं. आपण विद्येला ज्ञानात परिवर्तित केलं. म्हणजे काय केलं? आपल्याला जे जाणलं होतं आपण त्याला कळण्यात केलं. पण एक गोष्ट तुम्हाला इथे आता प्रश्न विचारतो की का हो, नुसतं ज्ञान होऊन चालतं का? म्हणजे नुसतं कळून चालतं का? नाही चालत. नुसतं कळून चालत नाही. ही गोष्ट आम्ही अभ्यासाच्या दृष्टीने पाहिली. मग काय करावं लागतं? जर कळायचं आहे तर मग कळण्याच्या पुढची स्टेप काय आहे? हाच तर प्रश्न आहे. इथेच तर महत्वाचा मुद्दा आहे. ही जी सर्व मंडळी अडकली ना, यांना, ज्यांना वेदांत्यांना, शंकराचार्यांना किंवा या तत्ववेत्यांना जे अडकले ते इथेच अडकले की त्यांना ज्ञान झाल्यामुळे त्यांना आता असं कळालं की बस आता सर्व मिळालं, आता पुढे जायची गरज नाही. त्यामुळे हे ब्रह्मसत्य एवढंच एक ज्ञान आहे आणि आत्मा हे असं झालं, मिळालं, आत्म्याचं दर्शन घेतलं, ते ज्ञान झालं की सर्व काही मिळालं. गेले अहंकारात, गेले उन्मादात. ज्ञानाच्या उन्मादात माणूस गेला की काय परिणाम होतो हे आमच्या तत्वज्ञानानं आम्हाला दाखवून दिलेलं आहे. ही गोष्ट आम्ही अभ्यासाच्या दृष्टीने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून पूर्णवाद आणि वेद याच्या एक पाऊल पुढे गेले आणि त्याला काय म्हणलंय? नाही तर हे सापडल्यासारखं झालं, इथे समजलं, त्याचे सर्व व्यापकत्व कळलं, ब्रह्मसत्य कळलं की संपलं, ज्ञान झालं की संपलं. इथेच त्यांना असं वाटलं आणि मग ते ओरडायला लागले. जसं ते याच्यात झालं ना, युरेका युरेका, सापडलं सापडलं सापडलं. हे जसं जगामध्ये झालं तसं यांनाही, या तत्ववेत्यांना असं वाटलं बस आता सापडलं, आता याच्या पुढे कुठेही काही जायची गरज नाही. पण हीच तर गंमत आहे की पूर्णवादानी हे बरोबर हेरलं आणि पूर्णवादानी याच्या पुढे एक पाऊल टाकलं. वेदाला आणि पूर्णवादाला हे माहित होते की ज्ञानाच्या पुढे जे आहे त्याला वळणं असं म्हणतात. कळलेलं वळलं पाहिजे हा भागच त्यांनी घेतला नाही. हा अभ्यास तुमच्या माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं. म्हणून ज्ञानाचे रूपांतर म्हणून आपल्याला प्रकरण काय घेतलंय? ज्ञान आणि विज्ञान असं प्रकरण आपल्यामध्ये आलंय. कळलेलं वळलं पाहिजे. विद्या अविद्या आधी आहे, मग ज्ञान विज्ञान आहे. हे सर्व आपल्याला या निमित्ताने लक्षात घ्यायचंय, अभ्यासात घ्यायचंय. आपण उगाच पाहत नाही ग्रंथ, ग्रंथाची मांडणी सुद्धा आपल्याला थोडीशी कळलीच पाहिजे, या निमित्तानं लक्षात आलीच पाहिजे. आणि म्हणून आपल्याला काय सांगितलं? विचार हा आपल्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. जरी सत्य असलं, विचार हा तर्क जरी झाला तरी आचार झाल्याशिवाय त्याचा कुठेही उपयोग नाही. ही गोष्ट आम्ही लक्षात घेणे गरजेचं आहे. आणि म्हणून एक गोष्ट तुम्हाला आज या ठिकाणी विचारतो की तुम्हाला कळालं मी आहे हे सर्वांना कळालं की नाही? सर्वांना माहितीये. कोणाला ज्ञान नाहीये याचं? मी आहे याचं ज्ञान सर्वांना आहे. आणि मी मरणानंतरही आहे याचंही माणसाला ज्ञान होतं. हेही काल आपण पाहिलं, काल ध्यान योगानं आपण पाहिलं, आपल्याला कळलं की त्याचंही ज्ञान होतं. पण विद्येने काय होतं इथे आपल्याला कळलं. विद्या म्हणजे आता आपण काल ज्या 6 विद्या, 3 विद्या अविद्या पाहिल्या आणि 3 विद्या पाहिल्या, महापर्यंत आल्यानंतर जनहा आणि तपहा
या याच्यात गेल्यानंतर आपल्याला वळतं कळतं. काय कळतं विद्येनं आपल्याला? की मी चिरंतन आहे, मी अमर आहे. विद्येने काय कळतं? अमृतत्व कळतं. मी अमृताचा पुत्र आहे. प्रतिबोध विदितम मतमृतत्वम. आत्मानं विंदते वीर्यम विद्या विंदते अमृतम. अशी आपल्याला ऋचा सांगितली आहे. अमृतत्व कळतं ते विद्येनं कळतं. ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. पण विद्येला आपण अमृतत्व आहोत याची खात्री निश्चित होते, खरंय. पण तुम्हाला एक उदाहरण सांगतो आता, फार सुंदर उदाहरण माझ्या दृष्टीने मी पाहतो, विचार करतो. आणि ते उदाहरण म्हणजे असं की तुम्ही घर घेतलं, तुमचं स्वतःचं घर झालं, कळालं आम्ही अमृतत्व आहोत, आम्हाला कळालं. पण आम्ही घर घेतलं, आम्हाला कळालं, सुंदर, आम्ही रजिस्ट्री करून घेतली, ते घर आमच्या ताब्यात आलं, इथपर्यंत आम्ही गेलो. पण इथेच पुरतंय का? घर घेतलं एवढा संपलं का? इथे संपलं का? घर घेतलं हे कळणं आहे, हा आपल्याला कळालं. पण आता त्या घरामध्ये मला राहायला जायचं आहे आणि राहण्यासाठी मला ज्या ज्या गोष्टींची सजावट करणं अपेक्षित आहे आणि मग मी ते सजावट करून देव आणून आपल्याला जिथे जी गोष्ट आहे ती अपेक्षित त्याची व्यवस्था लावून ठेवून त्याची वास्तुशांती करून मग आपण जे घरात राहायला जातो याला वळणं म्हणतात. थोडक्यात आहे, अगदी साधं उदाहरण, घरचं उदाहरण. आपल्याला आपल्या घरचं, आपण एखादं घर नवीन विकत घेतलं, कळालं, घेतलं, पण तिथे थांबतो का माणूस? नाही थांबू शकत. ते ज्ञान आहे, तो विचार आहे की आता मी घर घेतलं, पण आचार आपल्याला पुढे जाऊन करायचा असतो. तो आचार, आता हा आचार, अरे नाही आता मला घरात राहायचंय, मग मला इथे छोटंसं देवघर असलं पाहिजे, माझा इथे देव असला पाहिजे, मला इथे ही खोली असली पाहिजे, माझ्या मुलाची ही खोली असली पाहिजे, आई वडील असले तर त्यांची ही खोली असली पाहिजे, नव्या काळाप्रमाणे असले पाहिजे नसले पाहिजे हा आणखीन नंतरचा विषय. पण हे सर्व असलं पाहिजे हे चिंतन जे आपण आज करत आहोत, हे चिंतन किती महत्वाचं आहे, किती सुंदर बुद्ध आपल्या लक्षात येतो की खरंच यार आपण असं घर लावू शकतो का? बिना नुसतं राहता जाऊ शकतो का? नाही नाही नाही, नुसतं राहायला नाही जाऊ शकत, त्याला व्यवस्था करूनच जावं लागतं, तरच आपल्याला कळतं. आणि म्हणून त्या दृष्टीने हा आचार अत्यंत महत्वाचा आहे. हे तुम्ही आम्ही आता आपल्याला हे कळालं, जसं एक घर कळालं, तसंच आपल्याला हे विश्व आहे, हे विश्वची माझे घर ऐसी जयाची मती स्थिर. आता हे विश्व हे माझं घर आहे हे कळालं, हे निश्चित आहे. जन्माला आलो त्यावेळेस कळालं, वाढल्यावर कळालं. पण का हो, तुम्ही इथे बिना आचाराचे राहू शकता का? या विश्वाच्या घरामध्ये तुम्हाला कळून नुसतं भागणार आहे का? नाही भागणार. तर तुम्हाला काही ना काहीतरी आचार करावाच लागतो. पोटासाठी, पाण्यासाठी कुठला तरी आचार आपल्याला करावा लागतो. आचार सुटत नाही. आणि म्हणून भारतीय परंपरेत आचार प्रभव धर्म, आचार प्रथमो धर्म असं म्हणलंय. कळून भागत नाही. जी गोष्ट कळली आहे तिला वळवणं हे आमच्या दृष्टीने फार महत्वाचं असतं. कळणे आणि बळणे, आज माणसाचं हेच झालंय की ज्ञान खूप झालंय आणि आजचा माणूसही ज्ञानावरच अडकलेला आहे असं आम्ही अभ्यास करताना बघतोय. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नावाचा जो प्रकार आज आपण जगामध्ये फोफावताना पाहतोय. आणि म्हणून महाराज त्याला जे वळण्याकरता पुढे नेतात, एक इंट्युशन पॉवर येण्याकरता जो महाराज पुढे नेण्याचा प्रयत्न करतात, व्हॉट इज दॅट यू शुड गेट टू नो, की त्याला आपल्याला वळवायचं कसं आहे, तुम्ही कसं तुमच्या जीवनात आचरणात आणाल ती वस्तू. खूप टेक्नॉलॉजी झाली आहे, खूप ज्ञान झालंय, खूप नॉलेज झालंय, जगभर नॉलेज आहे आणि त्या नॉलेजच्या आयटी मध्येच माणूस सर्व आचार विसरलाय हे निश्चित आपल्याला कळत आहे. त्या ज्ञानाची घमेंड कशी येते माणसाला? जी तत्वज्ञानात चूक झाली तीच आपल्या जीवनात होतीये का हे शोधण्याचं शास्त्र म्हणजे उपासना शास्त्र आहे. आमच्या जीवनात जी तत्वज्ञानात चूक झाली ती चूक तुझ्या जीवनात तर होत नाहीये ना. ती तत्वज्ञानात, आमच्या भारतीय तत्वज्ञान एकेकाळी झालंय असं की ज्ञान आला, त्याचा एक उन्माद आला, त्याचा एक विचार आला आणि बस हे मिळवलं म्हणजे सर्व काही मिळवलं, आता आम्हाला काही मिळवायची गरज नाही, आता आम्ही पूर्णपणे. आणि त्याच्यामुळे जे नुकसान झालंय तोच प्रकार आजच्या आमच्या पिढीमध्ये आम्हाला होताना दिसतोय की आम्ही खूप शिकलो आहोत, खूप वाढलो आहोत, खूप मोठे झालो आहोत, खूप पैसा कमवायला लागलो आहोत, आम्हाला ज्ञान खूप झालंय. या जीवनात ज्ञान संपादन करून आम्ही कदाचित अहंकाराकडे तर गेलो नाही ना,
हे जाणून घ्यायचंय आणि याला कळवून घ्यायचंय आणि ते कळवून पुन्हा वळवणे हा आमचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे. ते वळायला लागलं ना आणि ते वळत राहावं यासाठी हे उपासना आहे बंधू भगिनी. सतत वळत राहावं. अरे नाही मला याचा अहंकार येऊ नको तू बाबा. आपण आता झालं 15 दिवस खूप छान बोलले तुम्ही, आता सगळ्यांनी माझी तारीफ केली, झालं माझं ज्ञान झालं, मला पूर्ण समजला. अरे कुछ नाहीये, हे तुझं काही नाहीये, तुझ्या सद्गुरूचा आहे. आपल्याकडे ही जी कृतज्ञता हा जो भाग आपण समजतोय, जी कृतज्ञते करोनिया भरोनी भाव दाटले, हे जे आपण म्हणत असतो ना, त्याचं कारणच हे आहे. कृतज्ञता म्हणजे वळणे आहे. तुम्हाला कृतज्ञता आली एखाद्या गोष्टीची की तुम्हाला जे ज्ञान झालंय त्याचं परिवर्तन कृतज्ञतेत तुम्ही केलं की त्याला वळणं असं म्हणतात. ही गोष्ट आम्ही जर लक्षात ठेवली तर आम्हाला वळून घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून या अभ्यास आणि ह्या आचाराकरता, हे जर आपल्याला आचार करायचे असले तर ह्या आचाराकरता ज्या गोष्टी वेदाने आम्हाला काही माध्यमातून सांगितल्या, ते दादाही आपल्याला काही आचार सांगतात. एखादी दादा आपण विचारलं, दादा थोडस घरात अशी अडचण आहे, मग काय करू? मग दादा आपल्याला सांगता, असं कर, ओवीबद्धचं पारायण कर, गणेश पुराण वाच, हे वाच. पण इथं थांबतं का? एवढ्या ज्ञानाने चालतं का? नाही. मग ते परत सांगतात, मग कुठे बसू, मग कधी सुरुवात करू, मग सकाळी बसू का संध्याकाळी बसू का ऑफिसमध्ये, मग मला ऑफिस असं असतं, मग हे असतं, मग मला अशी अडचण असते, मग त्याच्यात बसू का? किती प्रश्न आपण विचारतो महाराजांना. एक प्रश्न नुसता बाबा पारायण कर एवढं सांगून आपलं भागतं का? भागत नाही. पारायण कर हे ज्ञान झालं, पण त्याला वळवण्यासाठी किती प्रश्न करावे लागतात, किती गुरुला त्रास द्यावा लागतो. अरे बाबा असं हो का? बन आहे, सकाळी वाच, एवढे अध्याय वाच, त्याचे 21 अध्याय आहेत, 7 अध्याय रोज, 3 अध्याय रोज वाचले तर 7 दिवसात तुझं पारायण होतं, वगैरे 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 वगैरे. हे काय आहे? हे अभ्यास तुमच्या माझ्या जीवनाच्या दृष्टीने कळणं आणि वळण्याचा फरक तुम्ही आम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणून मी तुमच्या समोर सांगतो. आणि म्हणून आचार्य हे आमच्या भारतामध्ये खूप महत्वाचे ठरले. वेदाचार्य असं आपण म्हणतो. कोणाला वेदाचार्य म्हणतात? ज्यांना वेदाचं ज्ञान आहे आणि तो त्या वेदाप्रमाणे जे आचार करतात त्यांना वेदाचार्य म्हणतात. हा फरक आहे. वेदाचार्य नुसता असं वेद जाणलं नाही, जो वेद जाणतो त्याला वेदाचार्य नाही म्हणत. जो वेदाचार्य त्यालाच म्हणलं जातं की ज्याला वेदाचं ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाप्रमाणे आपल्या जीवनात जो आचरण करतोय त्याला वेदाचार्य म्हणतात. त्यांच्या आपण पाया पडतो. आपल्याला आता आचार्य वगैरे माहिती राहिले नाहीये. आता आपल्याला फार तर माहितीच असला तर आपल्याला आचारी माहिती झालाय. आज जरा श्रीखंड खाऊ, उद्या जरा जिलेबी खाऊ, उद्या परवा जरा हे खाऊ ते खाऊ, जे काही असेल ते, हा आचारी महाराज क्या करेंगे आज जरा ये कर दो वो कर दो. पण असा आचार्य काही आपल्याला आता आपल्या इथे राहिली नाही, परंपराही राहिली नाही. हा आचार्याची परंपरा मात्र कायम आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. गंमत जाऊ द्या. पण हे जी ऋषी मुनी, ही जी सर्व मंडळी होती ना, यांनी एकच गोष्ट केली की यांनी आचाराचा स्वीकार केला, यांनी आचार पाळले, म्हणून ते श्रेष्ठ ठरले. त्यांचा विचार महत्वाचा नव्हता, हा गोष्ट. म्हणून आपल्याला सांगितलं जातं की आचार करायचा म्हणजे काय करायचंय? व्यवहार करायचा. व्यवहार म्हणजे आचार. ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात ठेवली पाहिजे. आम्हाला व्यवहार, घरात काम पाहिजे, काय पाहिजे. आता ह्या आचारासाठी कोणते विषय आम्हाला दिले? 4 विषय आमच्या जवळ दिले. ते 4 विषय कोणते? त्याच्यातला पहिला विचार, आचार म्हणजे काय? तर घरात काय पाहिजे ते जे तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्ही मिळवणं, याला आचार म्हणलंय. म्हणजे त्याला काय म्हणलंय? आचार धर्म असं म्हणलंय. या आचाराला आणखीन एक नाव आहे. काय नाव आहे? आचार धर्म. आपल्याकडे आचार संहिता सुद्धा असते. आपल्याला माहिती की आपल्याकडे आचार संहिता लागू झाली असं आपल्याला सांगितलं जातं की आता आजपासून आचार संहिता लागू झाली. किती पाळतात काय हा त्यांचा लपून छपून पाळतात का काय पाळतात हा सगळा त्यांचा विषय. पण आपल्याकडे संहितेचा सुद्धा विचार आहे. आचार संहिता ही अत्यंत महत्वाची. आणि म्हणून वेदाचं हे जे सर्व आहे ना, वेदाची संहिता, म्हणून याला संहिता म्हणतात. आपण वेद म्हणतात, या सगळ्या 4 वेदांना काय म्हणतो? संहिता म्हणतात. वेद हे ज्ञान आहेत आणि म्हणून त्याच्या संहिता आहेत, आचार संहिता आहे. ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून वेद ज्ञानानं आपल्याला काय दिलं? एक आणखीन गोष्ट दिली. आणि ती गोष्ट म्हणजे काय? तर धर्मग्रंथ दिला, धर्मशास्त्र दिलं. वेदाने आणखीन एक शास्त्र आम्हाला दिलं. कोणतं दिलं? धर्मशास्त्र दिलं.
आणि म्हणून आपल्याकडे शास्त्राला सुद्धा फार महत्व आहे. आचार धर्मासाठी धर्मशास्त्र हा वेदाचा फार मोठी देण आहे. त्याच्यासाठी स्वतंत्र शास्त्र निर्माण केलं या धर्मासाठी. ही गोष्ट तुम्ही आम्ही विसरून चालणार नाही. धर्म हा अत्यंत निराळा विषय आहे, अत्यंत महत्वाचा विषय, आणि म्हणून आपल्याकडे शास्त्रे सुद्धा निर्माण झाले. आता तुम्हाला इथे पुन्हा एक फरक सांगतो. जसं वेदाचार्य सांगितलं तसं वेद शास्त्र संपन्न असं काही जणांना म्हणतो आपण. याचा अर्थ ज्याला वेद आणि शास्त्र यांनी जो परिपूर्ण आहे त्याला वेदशास्त्र संपन्न म्हणतात. आणि जो नुसता वेदाचा जाणकार आहे, ज्यांनी फक्त वेदाचा अभ्यास केलाय, ज्यांनी शास्त्र समजून घेतलेलं नाहीये किंवा शास्त्राचा ज्यांनी अभ्यास केला नाहीये, त्याला वेदमूर्ती असं म्हणतात. हा फरक शास्त्र चर्चा आणि वेद हा दोन्ही निराळा भाग आहे. धर्मशास्त्र हे सर्व जे शास्त्र आपण पाहिले हे सर्व शास्त्र ज्याच्यात मोडतात त्याच्यासाठी शास्त्रीय असणं गरजेचं आहे. हा अभ्यास तुम्ही आम्हाला सगळ्यामध्ये आपण संगीत शास्त्र वगैरे सगळ्यांना माहिती आहे. वेदाने सर्व आपल्याला दिलेत आणि म्हणून हे वेदाचे जे 4 वेद केले ना ते याच्यासाठीच केले की प्रत्येकाला या पद्धतीने आपल्याला पुढे नेता यावं. आणि म्हणून याच्यानी वेदाने आणखीन एक गोष्ट दिली. ती काय दिली? ज्याला पुरुषार्थ प्रक्रिया म्हणतात. काय म्हणतात? ही पुरुषार्थ प्रक्रिया. हा अभ्यास फार महत्वाचा आहे की पुरुषार्थ प्रक्रिया आपल्याला दिली. मग कोणची पुरुषार्थ प्रक्रिया दिली? त्याच्यात आम्हाला 4 विषय दिले. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. ही काय पुरुषार्थ प्रक्रिया आहे. याला वेदाने काय म्हणलंय? पुरुषार्थ प्रक्रिया असं वेदामध्ये उल्लेख आहे. ही गोष्ट आम्ही अभ्यासात लक्षात घेणं फार गरजेचं. तुझी काय गरज आहे? तू कशासाठी आलायस? तुला काय आत्ता अपेक्षित आहे? आत्ता लाडू हवाय का? आत्ता काय गरजेचं आहे? काय अपेक्षित? तुला अभ्यास करायचा आहे का? तुला यज्ञ करायचा आहे का? तुला काय करायचंय? हे काय करायचंय हे कळणं हा धर्म पुरुषार्थ आहे. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. जे आपल्याला अपेक्षित आहे, जे आपल्याला पाहिजे आहे ते आपल्याला कळणं हा धर्म पुरुषार्थ आहे. मग त्याच्यासाठी प्रयत्न करणं, त्यासाठी प्रयत्नरत होणं याला अर्थ पुरुषार्थ असं म्हणलेलं आहे. की जे पाहिजे आहे ते कळणं हा धर्म पुरुषार्थ झाला. जे पाहिजे आहे ते प्राप्तव्यासाठी प्रयत्न करणं हा अर्थ पुरुषार्थ झाला. आणि तो प्रत्यक्ष त्यासाठी कामाला लागणं हे काम पुरुषार्थ झाला. आणि म्हणून हे 3 पुरुषार्थ झाले. त्याचा प्रत्यक्ष उपभोग घेणं. जी वस्तू आहे ज्याला आपण धर्म ठरवलं की ही वस्तू मला घ्यायची आहे, कमवायची आहे, मिळवायची आहे, हिला मिळवण्यासाठी मी निश्चय केला, तो निश्चय झाला म्हणजे माझा धर्म झाला, धर्म पुरुषार्थ झाला. त्याच्यासाठी मी प्रयत्नरत झालो, ती मिळवली म्हणजे अर्थ पुरुषार्थ झाला. आणि तिचा प्रत्यक्ष उपभोग घेतला. जी वस्तू मी मिळवली आहे त्या वस्तूचा मी प्रत्यक्ष उपभोग घेतला, त्याचा उपभोक्ता झालो म्हणजे तो काम पुरुषार्थ झाला. असे हे 3 पुरुषार्थ. आणि हे 3ही पुरुषार्थांना मिळून हे सर्व घेतल्यानंतर मिळवायचं म्हणजे आपल्याला पाहिजे हे कळायचं, त्याच्यानंतर मिळवायचं, मिळवल्यानंतर त्याचा उपभोग घ्यायचा आणि उपभोग घेतल्यानंतर त्याचं अंतिम समाधान मानायचं की अरे क्या बाते मी असा जगलो, प्रेमामृते नालो पूर्ण काम झालो, असा उद्धरलो कृपे त्याच्या. हा समाधानाचा सूर निघणं म्हणजे मोक्ष पुरुषार्थ आहे. हा वेदांनी सांगितलेला पुरुषार्थाच्या 4 व्याख्या कुठे आणि यांनी सांगितलेला मोक्ष कुठे? हा सुंदर मोक्ष, हा मोक्ष पुरुषार्थ आहे. आणि पुरुषार्थ म्हणल्यानंतर तो याची देही याची डोळाच आला पाहिजे. पुरुषार्थ हा मेल्यानंतर काही फायद्याचा आहे का? पुरुष असल्यानंतर पुरुषार्थ का मेल्यानंतर पुरुषार्थ? पुरुषार्थी माणूस होता असं म्हणण्याचा अर्थ काय? त्यांनी 4ही पुरुषार्थ जीवनात मिळवले, त्याच्यात हयात मिळवलंय, हा पुरुषार्थी आहे. मेल्यानंतर पुरुषार्थ असतो काय? मरणानंतर पुरुषार्थ नाही. ही आमची संकल्पना नाही, वेदाची संकल्पना नाही, पूर्णवादाची संकल्पना नाही. म्हणून मरणभय निवृत्ती. अरे हो, ह्याच जगात हेच समाधान, हेच अंतिम समाधान. उलट पक्षी अरे मी मरणानंतरही जगतो याची मला शाश्वती आहे, कारण मी ह्या जीवनामध्ये असा काम पुरुषार्थ केलाय, असं उपभोगलंय, असा आनंद मिळवलाय की निश्चितपणे मी पुढच्याही जीवनात असेल असा विश्वास ठेवणं म्हणजे मरणभय निवृत्ती येणार. मग तो मोक्ष पुरुषार्थच झाला. त्याला मोक्ष म्हणलंय. काय मोक्षाची? म्हणून या माझे मी मरण पाहिले या डोळा, जगावे जगावे नेटाने जगावे, मरावे मरावे हिता लागी. हित म्हणजे
पुरुषार्थ आहे. दुसऱ्यासाठी हित साधणं, आपलं हित साधून घेणं. हितालागी म्हणजे काय? दुसऱ्या आपलं स्वतःचं हित साधून घेणं. दुसऱ्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणीत न येऊ देता स्वतःचं हित साधणं हा पुरुषार्थाचा विषय आहे. पण माणूस आज हे पुरुषार्थ विसरलाय. इतक्या वर्षाच्या तत्वज्ञानाच्या आमच्या गोंधळामुळे आम्ही फक्त एकच पुरुषार्थ विचारात घेत होतो, आणि तो म्हणजे आम्हाला अपेक्षित मोक्ष. बस, जगायचं कशासाठी? तर मोक्षासाठी. हा पुरुषार्थ मिळवायचा आणि आम्ही जगल्याची कृतार्थदार. अरे याला जगणं म्हणतच नाही, हेच तर वेद सांगतो. हा अभ्यास आहे, चिंतन ज्याच्यातून कळतं त्याला उपासना शास्त्र म्हणतात. बंधू, इतकं मोठं शास्त्र, इतका मोठा अभ्यास आहे. आणि म्हणून या सर्व विषयांचा, या धर्मशास्त्रांचा, या योगशास्त्राचा, या सर्व शास्त्रांचा ज्याच्यात एक गागर में सागर ज्यांनी आणून ठेवलं आणि ज्याच्यात आणून ठेवलं, या सर्व शास्त्रांना एकत्र करून जे शास्त्र निर्माण केलं त्याला उपासना शास्त्र म्हणतात. ही उपासना शास्त्राची फार मोठी पूर्णवादाची उपलब्धी आहे. हे तुम्ही आम्ही विसरून चालणार नाही. आणि म्हणून आम्हाला जे पाहिजे तो आम्हाला धर्मही पाहिजे आणि आम्हाला देवही पाहिजे, आणि दोन्ही उपासनेच्या माध्यमातून आम्ही साध्य करू शकतो, हे आम्हाला शिकवलं जातं. आम्हाला महाराज म्हणतात की तुम्हाला स्वधर्म तुमचा कळला पाहिजे. कशासाठी कळला पाहिजे? ह्याच्यासाठीच की अरे तो उपभोगायचा आहे, त्याच्यासाठी काम करायचं आहे. मग पेरणे, प्रयत्न, पिकणे ही कृपा. म्हणून धर्म आणि देव दोन्ही अपेक्षित आहे. आणि म्हणूनच तर श्रीकृष्ण सुद्धा, देवाला सुद्धा यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम, असं जेव्हा केव्हा गडबड होती तेव्हा यावं लागतं. हे जे सांगितलेलं आहे ना, जेव्हा केव्हा या पुरुषार्थाची चर्चा अशा पद्धतीने होती, जेव्हा त्याला ग्लानी येते, या पुरुषार्थाला जेव्हा ग्लानी यायला लागते ना, तेव्हा कोणाला तरी जन्म घ्यावा लागतो. तसाच जन्म डॉक्टर पारनेरकर महाराजांना या भारतीय परंपरेमध्ये, भारतीय परंपरेला ग्लानी आल्यामुळे घ्यावी लागली, यात ते मात्र शंका नाही. हा अभ्यास आहे, चिंतन तुम्ही आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे. बंधू भगिनींनो, हे फार अभ्यासाचा फार महत्वाचा टप्पा तुमच्या माझ्या दृष्टीने आहे. आपली उपासना त्रिकांडात्मक आहे. ज्ञान, कर्म आणि ईश्वर प्रेम, भक्ती आपण ज्याला म्हणतो, हे तिन्ही याच्यामध्ये आहे. आणि ते त्याच्यातून काय प्राप्तव्य आहे? उपासना शास्त्राचं प्राप्तव्य पण असतं. काय आहे? तुम्हाला आम्हा सर्वांना एक श्लोक पाठ आहे. तो श्लोक मी या ठिकाणी सांगतो, म्हणजे मग तुम्हाला त्याचं सोपं, आणखीन सोपी त्याची भूमिका कळेल. अस्तित्व शाश्वत असेन अखंड ज्ञान, आनंदपूर्ण अखिल बंध निवृत्ती जाण, या तत्वपंचकी वसेच ही ईश सत्ता, आहे स्वयंभू प्रति व्यक्तीत ती पाहता. हे अस्तित्व शाश्वत, शाश्वत आहे, आनंद आहे. मी शाश्वत आहे, मला माहितीये की मी अस्तित्व माझं जे आहे ना हे शाश्वत आहे, मी मरणार नाही, असं कळल्यानंतर माणसाला किती आनंद होतो. हे अखंड ज्ञान होणं, ह्यालाच अखंड ज्ञान असं महाराज म्हणतात. की मी अमर आहे, हा मला अखंड ज्ञान झालं. मला हे अखंड ज्ञान होणं हे उपासनेचं फार मोठं फलित आहे. शाश्वत अस्तित्व, शाश्वत असे नि अखंड ज्ञान, आनंदपूर्ण अखिलबंध निवृत्ती जाण. आम्ही कुठल्याही गोष्टी, हे आम्हाला बंध नाही, आमच्या जीवाला बंध नाही, त्यांच्या जीवाला बंध आहे, आणि त्यामुळे त्यांना वेगळा मोक्ष आहे. आमच्या जीवात्म्याला अशा प्रकारचं आम्हाला बंधन घातली आहेत का? आम्हाला किती बंधनं कमी ठेवली आहेत? उपासनेला सुद्धा कमीत कमी बंधन आहेत आपल्याकडे. आमच्या जीवाला त्या मानाने बंध नाही, आणि ते त्याला बंध मानतात. त्यामुळे त्यांना काय काय करावं लागतं. त्यांनाही अखंड ज्ञान झालं हे निश्चित आहे, पण त्यांनी पुढे त्याला बंध मानलं. ज्या जीवाचं अखंड ज्ञान झालं त्याच जीवाला यांनी बंध बांधल्यामुळे काय गडबड झाली. जीवदशेचा बंध नाही, ही गोष्ट आम्हाला लक्षात येणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून मरणानंतरही मी मरत नाही, याचं अखंड ज्ञान होणं हा आमच्या दृष्टीने अभ्यासाचा विषय आहे. हे अखंड ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. शाश्वत अस्तित्व, अखंड ज्ञान, आनंदपूर्ण अखिलबंध निवृत्ती जाण. आणि हे पण बंधनं आपल्याला जी दिली आहेत ती कशी पाळायची, कुठे पाळायची, किती पाळायची,
हे जिथे सांगितलं जातं त्याला धर्मशास्त्र म्हणतात. बंधन असतात, बंधन असणं आणि बंध मांडणं याच्यामध्ये फरक आहे. आम्ही बंधनं असतात, आम्हाला आचाराला बंधन आहे, विचाराने मोकळा आचाराने बांधलेला असं आपण म्हणतो. बंधन असणं मग ही बंधनं काय घालून घ्यायची आपल्या चांगला आचार घडावा म्हणून हे जे शिकवतो त्याला धर्मशास्त्र म्हणतात. हा अभ्यास तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे, माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. अस्तित्व, शाश्वत, अखंड ज्ञान, आनंदपूर्ण आणि निवृत्ती जाण, हे 5 आहेत गुण. ही पंचतत्व आहेत. ह्या पंचतत्वांना आपल्या 6 अंगांनी आणखीन जोडून घ्यायचं. म्हणजे कोणचे? नैपुण्य ते उपासना, नैपुण्यापासून उपासना. मग ही 11 भूमिका येते. किती होता ते आकडा? 6 आणि 5 11. ही 11ची जर आकडा आपल्याला समजला की मी अस्तित्व आहे, मी शाश्वत आहे, हे मला अखंड ज्ञान झालं, त्याप्रमाणे मला जे काही या माध्यमातून जगायचं आहे, जीवनात आनंद घ्यायचा, आनंदपूर्ण, अखिलबंध, निवृत्ती जाण, असा आपल्या अशा पद्धतीची निवृत्ती लक्षात घ्यायची आहे. हे आपल्याला एकदा कळालं की त्याप्रमाणे जगण्यासाठी जे लागतं त्याला नैपुण्य लागतं, त्याला योजकता लागते, त्याला लोकमत लागतं, त्याला लोकसंग्रह लागतं आणि त्याला काळाचा अभ्यास लागतो आणि त्याला समजून घेण्यासाठी उपासना लागते. आणि हे 5 आणि हे 6 एकत्र आले की जी एकादशनी होते ती एकादशनी उपासना शास्त्राची आहे, हे लक्षात ठेवा. ही उपासना शास्त्राची एकादशनी आहे. आम्ही जसे 11 रुद्राची एकादशनी करतो तशी ही एकादशनी आहे. ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात ठेवणं फार गरजेचं. अस्तित्व शाश्वत म्हणजे काय? अरे ते ज्याला न पिछा, म्हणजे जो जन्मलाही नाही मेलाही नाही, असं अस्तित्व शाश्वत म्हणजे काय? तो स्वयंभू आहे. ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात घेणं फार गरजेचं. हा अभ्यास फार बारीक आहे. म्हणून पूर्ण पुरुष हा स्वयंभू आहे असं आपल्याला अभ्यासाच्या अंतर्गत कळतं की अरे बाबा याला काही अस्तित्व नाही, हा कायम आहे, अखंड आहे, आनंदपूर्ण आहे, त्याला कुठलंही बंध नाही आहे. हे सर्व ज्याच्या जवळ आहे आणि ज्यांनी सर्वांनी व्याप्त आहे, हा जो पूर्ण पुरुष आहे हा स्वयंभू आहे. पण हा स्वयंभू पूर्ण पुरुषच विश्वांतर्गत रमला आहे, विश्वात सामील झाला आहे. आता इथे तुम्हाला माणसाचं आणि ईश्वराचं एक रूप कसं आहे ते तुम्हाला सांगतो अभ्यासाकरता. आपण सुद्धा स्वयंभूच आहोत. कसे? आपणही एका विशिष्ट जागेतून विश्वामध्ये येतो आणि सामील होऊन जातो, म्हणजे आपणही स्वयंभूच आहोत. आपणही जर लक्षात घेतलं आपणही स्वयंभू आहोत, मग हेच तर त्याचं आपलं नाव आहे. तूही स्वयंभू, तूही असा स्वयंभू निर्माण झाला, तूही या जगामध्ये सम्मिलित झालास, तू स्वयंभू आहेस, या जगामध्ये मिसळलास आणि त्याला तू एकरूप करून टाकलास. तसंही मीही आलो आणि मी जगात एकरूप झालो आणि हे जग आणि मी एक झालो. ही भूमिका त्याच्यात माझ्यात वेगळी आहे का? ही एकरूपता आपल्याला केवढी सुंदर लक्षात येते. थोडा सुंदर अभ्यास या स्वयंभूपणाच्या आणि त्याच्यात माझ्या नात्याचा, एकात्मतेचा केवढा अभ्यास या चिंतन या वेदांनी आणि पूर्णवादांनी केलंय. इतकं सुंदर चिंतन जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. इतका सुंदर अभ्यास जगात कुठेही अनुभवायला मिळणार नाही. एवढा सुंदर अभ्यास हा तुमच्या माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. आधीही होतो, आत्ताही आहे आणि नंतरही राहणार. ही भूमिका आम्हाला लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची अडचण का आली? त्यांनी स्वसंवेद्यता, जीवाला बंधन, मोक्ष या सगळ्या कल्पना बदलल्या आणि आम्ही मात्र या स्वरूप सिद्धांताचा अभ्यास केला. अरे बाबा तू मी वेगळा नाही, तूही स्वयंभू आहे, मी पण स्वयंभू आहे, मी पण तू पण आला, जगात सम्मिलित होऊन गेला, जग एकरूप करून टाकलं, जगाचं स्वरूप घेऊन टाकलं आणि मलाही तू जगामध्ये जन्माला घालून एकरूपता देऊन टाकली. मी जग वेगळं होत नाही. हे पूर्णवादाचं वैशिष्ट्यपूर्ण प्रतिपादन आहे. हे आपल्याला थोडंसं अभ्यासाने आणखीनही विस्तृत करता येतं, पण आपल्याला आज जेवढी गरज आहे तेवढं आपण समजून घेऊ, म्हणजे आपल्याला आणखीन पुढे जाता येईल. म्हणून पूर्ण पुरुषाकडे न गेल्याने काय अडचणी झाल्या हे वेदांताच्या आपल्याला यांना लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी त्या तिकडे गेल्यामुळे आपण याला
मोक्षाची संकल्पना दिली की आपण जगतो, आणि त्यांनी त्याला पूर्णत्वाला न जाण्यामुळे काय करावं लागलं त्यांना याला प्रारब्धाकडे न्यावं लागलं की आता हे जे काही उरलंय ते प्रारब्ध आहे, आणि आपण मात्र पूर्ण काम झालो. हा फरक पूर्णवादातला आणि इतर तत्वज्ञानातला आहे. हे आपल्याला जर समजून घेतलं तर आपल्याला कळतं. आणि म्हणून उपासनेनं देव व मी स्वयंभू आहे आणि माझं त्याचं नातं आहे हे तिथे कळतं, आणि मी आणि तो विश्वात एकाच भूमिकेने आलो आहोत हे लक्षात येतं. आणि म्हणूनच तुकाराम महाराजही म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हे तुकाराम महाराजांचं संतांचं किंवा श्रीकृष्णाच्या मुखातून जे निघालं की यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम तदात्मानं सृजाम्यहं. बाबा जेव्हा जेव्हा असं होईल तेव्हा मी विश्वरूपात सामील होण्यासाठी पुन्हा जन्म घेईन. प्रत्येक वेळेस मी येईन, प्रत्येक वेळेस मला यावं लागेल. पुन्हा एखाद्या वसुदेव देवकीला मला पाहावंच लागेल. नाही झालं तर यशोदेच्या घरी जाऊन राहावंच लागेल, त्या नदीतून पार जावंच लागेल. अशा श्रीकृष्णाला परत जन्माला यावंच लागेल. ही भूमिका का? त्याला फक्त त्या रूपानं बाहेर यावं लागतं. ही भूमिका लक्षात घेण्यासाठी आहे. हे समजणं फार गरजेचं. हा जर अभ्यास कळाला तर आपल्याला निश्चित कळेल की पूर्ण पुरुषाचा आणि आपला कसा एकरूपतेचा संबंध आहे, आणि त्याच्यासाठी उपासना आहे, साधन आपल्याला महाराज कशा पद्धतीने देतात. आणि म्हणून महाराज या मार्गाला, ते गेले तो मार्ग निराळा आहे आणि आपण ह्या मार्गाला जातो, याला महाराज मार्ग. मी तुम्हाला काल महाराज योग सांगितला, तसा आज हा महाराज मार्ग आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. हा आमच्यासाठी महाराज मार्ग आहे हे जर आम्हाला कळालं, आणि म्हणून महापासून आपण सुरू केलं होतं. महापासून सुरू झालेला आपला जो आहे ना त्याला राजमार्ग म्हणतात. महाचमस्य असं आपण काल अभ्यासात घेतलं होतं. हे ज्ञान घेऊन जो विज्ञानात परिवर्तित करतो त्याला महाचमस्य म्हणतात. ही महाचमस्याची व्याख्या आहे. ज्याला ज्ञान झालंय पण त्यांनी त्याचं कळलेलं त्याला वळण्यामध्ये परिवर्तित केलं, तो महाचमस्य. अशी महाचमस्याची व्याख्या आपल्याला करतात. विद्येला अविद्येत आणि अविद्येला विद्येत जो परिवर्तित करू शकतो तो महाचमस्य. आणि म्हणूनच विचाराला आचारात परिवर्तित करता आलं पाहिजे, हा अभ्यास आहे. आणि म्हणून विचारा आचारा सहचारी केले, समाधान आले जीवनाचे. हे सर्व आपल्याला ह्या विचारांना आचारात परिवर्तित करणं, या विद्येला कलेत परिवर्तित करणं. पण त्या सर्व कला परिवर्तित केल्यानंतर मात्र महाराजांनी आमच्यासाठी जी एक कला सांगितली, या ईश्वराची एक कला सांगितली, ती एक कला म्हणजे जीवन ही एक कला आहे. त्या 64 कलेंमधली ही सर्वात मोठी आणि एक कला जी तुमच्या माझ्यासाठी उपासना म्हणून दिली आहे, ही गोष्ट तुम्ही आम्ही लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून एकच गोष्ट सांगतो की तुम्ही आम्ही उपासना केलीच पाहिजे. काहीही झालं तर उपासना सुटता कामा नये. या सर्व गोष्टी जसा उपदेश आपल्याला दिला जातो तसा उपासना मार्ग सुद्धा तुमच्या माझ्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. आणि एकदा का आपण ह्या माध्यमातून समजून घेतलं, उपासना केली, उपासना जर आपण बरोबर पाळली, त्या पद्धतीने गेलो तर काय होतं, काय घडतं, तर एक घडतं की जसं आपण वडिलांच्या हाताला हात धरून चालतो, मोठे होतो, तसं उपासना करणाऱ्या प्रत्येक व्यक्ती वडिलांचा हात, वडिलांनी ईश्वराचा हात धरला असेल, आपण वडिलांचा हात धरला असेल तर वडिलांनी ईश्वराचा हात धरलेला आहे. म्हणजेच अंतिमतः हे लक्षात येतं की पूर्ण पुरुषांनी जो उपासना करणारा आहे त्या प्रत्येकाचा हात धरलेला आहे. ही गोष्ट कोणालाही त्यांनी सोडलेलं नाही. उपासना जो करतो त्याचा हात ईश्वर कधीही सोडत नाही. तुम्हाला ते कबीराचं माहिती आहे, खड्डा आला होता, खड्डा आल्या आल्या त्याला त्या खड्ड्याच्या मध्ये तो पडणार तेवढ्यात कोणीतरी त्याला धरलं आणि त्या खड्ड्यापासून बाजूला केलं, कारण तो आंधळा होता. त्याला बाजूला केलं आणि बाजूला केल्याबरोबर त्यांनी जसंही त्याला बाजूला केलं तसं त्यांनी छातीवर हात ठेवून सांगितलं, हाथ छुड़ाकर जावत है दुर्बल समझत मोय, हृदय से मेरे जाकर दिखला तो मर्दन समजूतोय. अरे ईश्वरा, तू असा माझा हात सोडून जाऊ शकत नाही.
तू माझ्या हृदयातून जाऊ शकत नाही. मला माहितीये, मला वाचवणारा, मला खड्ड्यात न पडू देणारा तूच आहेस. तुझ्याशिवाय कोणी नाही. कारण मी तुझी उपासना करतो तेव्हा मला माहितीये की तू माझा हात सोडूच शकत नाहीस. ही उपासना शास्त्र आहे, हा अभ्यास आहे. म्हणूनच महाराज आपल्याला म्हणतात या उत्सवात देवाचा हात असतो. आपल्याला उत्सवात देवाचा हात आहे असं जे आपल्याला सांगतात ना, गुरुची साथ आणि देवाचा हात, हे जे आपल्याला शिकवतात, अरे हा उत्सव मी करत नाही, हा उत्सव देव करतो, हे सांगतात ना. का? त्यांनी हे शास्त्राप्रमाणे जाणून घेतलं, त्याला भजलं, त्याला पाहिलं, त्याला ओळखलं, त्याच्याशी संवाद साधला, त्याच्याशी विचार केला आणि त्याच्या बरोबर कायम राहिले. त्याला समजून घेतलं, ईश्वराला समजून घेतलं आणि उपासना शास्त्रानं त्याला धरून ठेवलं. म्हणून तुम्ही आम्ही या उपासना शास्त्राच्या माध्यमातून ईश्वराला कायम धरून ठेवलं तर तो आम्हाला कधीही सोडून जाणार नाही याचा खात्री बाळगा. कुठल्याही संकटांना घाबरू नका, कुठल्याही भूमिकेला घाबरू नका. घाबरायची काही गरज नाही, काही कोणी कुठे करत नाही. आपल्याला ते सांगितलं, अरे मेलो तरी काहीतरी चांगल्या कामाने मरू, जाऊ देत, उद्या जावंच लागलं. अरे बाबा देवाच्या मर्जीने गेलो असलो तर स्वर्ग भोगीन. श्रीकृष्ण म्हणतो, अरे मी सांगितलंय तू माझी उपासना कर. श्रीकृष्ण म्हणतो माझी उपासना कर आणि जे मी सांगतोय ते कर्म कर, जे काम सांगतोय ते कर. गुरु आपल्याला जसं म्हणतो ना, आपल्याला दादा म्हणतात की नाही, माझं सांगतोय तेवढं ऐका, मी सांगतोय ते ऐक, मी सांगतो ते कर. काय होईल त्याने? दोनच गोष्टी होतील म्हणले. त्या करता करता, ते करता करता, समजा मरण आलं तर स्वर्गात जाशील आणि पृथ्वीवर राहिला तर राज्य उपभोगशील. हे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं. अरे काय होईल? होऊन काय होणार आहे म्हणले. आणि आता आपल्याला कळालंय की स्वर्गात सुद्धा काही फार माणूस, तिथेही काळ वेळ आहे, तिथेही फार टिकू देत नाही तो देव, त्याची सुद्धा वेळ मर्यादा आहे. पूर्ण पुरुषाला नाहीये पण स्वर्गाला आहे. तो तिथूनही काही दिवसांनी परत पाठवतो, झालं तुझं काम, जा आता परत. हे कळणं, हा अभ्यास, हे चिंतन आम्हाला सर्व या उपासना शास्त्रातून कळतं. त्यार काही रे एकच नाहीये. पण बंधू भगिनींनो, ह्या कठीण परिस्थितीमध्ये, ह्या अडचणीमध्ये कुठेही कधी घाबरू नका, कुठल्याही परिस्थितीला गांगरून जाऊ नका. अजून किती दिवस तुम्ही याची चिंता करू नका की पुढे माझं कसं होईल. इतके दिवस जर मला त्या उपासनेच्या माध्यमातून मला देवाने सांभाळला आहे तर देव माझा कुठल्याही परिस्थितीत हात सोडणार नाही. आपल्याला भीती असते ती देवाचा हात सोडण्याची, गुरुचा हात सोडण्याची. गुरुने आपल्याला सोडून दिला असं वाटत असतं, आपल्याला वाटत असतं. तुम्हाला ती कथा सांगतो आणि थांबतो, शेवटची कथा सांगतो की दोघं जण चालू असतात आणि तो देव आणि तो गुरु आणि देव आणि भक्त असं आपण म्हणूया की ते दोघेही जात असतात. उपासक म्हणूया, तो जात असतो आणि जाता जाता ते देवाला म्हणतात, देवा थोडासा मध्ये रस्ता खडतर आहे, तू कुठेही मला सोडू नको बरं का. तो म्हणतो नाही सोडणार, मी तुझ्या बरोबर आहे. चल म्हणले, तुझे 2 पावलं जसे दिसतील तसे माझे पण तुला 2 पावलं दिसतील म्हणले. बघ तुला दिसतील की नाही, शेवटपर्यंत दिसतील म्हणले. ठीक आहे जातो म्हणला मी. गेले आणि मध्ये जसा खडतर प्रवास आला तिथे त्याला 2च पावलं दिसायला लागले. इथे उपासक जागा होतो, इथे म्हणला सोडला यांनी देवानी मला. इथे तर 2च पावलं दिसतात, आता माझेच मागे जे पाय उमटतात हे माझेच. हे त्याला लक्षात आलं, माझेच. आता देवाने गेला बरोबर कठीण वेळेस देव म्हणला आता तोडून. तो पुढे गेल्यावर देवाला म्हणतो, देवा बघ म्हणे तू गेला ना म्हणे, जेव्हा मला गरज होती तेव्हा तू नेमकं मला सोडून गेला की नाही. आणि म्हणे मी कुठे सोडून गेलो, ते काय म्हणे माझे 2च पावलं दिसतात. अरे म्हणे वेड्या, हेच तर तुला कळत नाही. जे ते 2 पावलं नाही ते तुझे नाहीये, ते माझेत. आणि मी तुला कडेवर घेतलेलं आहे आणि तुला घेऊन चाललोय या परिस्थितीतून. तसा गुरु आपल्याला या परिस्थितीतून कडेवर घेऊन चाललाय. त्रास सगळा तो सहन करतोय, पण आपल्याला असं वाटत असतं आपणच सहन करतोय. असं नसतं. खडतर प्रवासात आपण जर उपासना चालू ठेवलेली असली, उपासना आपली नित्य नियमाने असली, निश्चित असली, आपण ठरवली तशी करत असलो तर देव गुरु आपल्याला कधी सोडून जात नाही. हे उपासना शास्त्राचं फलित आहे. हे तुम्ही आम्ही लक्षात घ्यावं आणि अखंड उपासना करावी. औषध केवळ उपासने लागी यावयाला बळ, औषध केवळ अभंग आहे. अभंग याचा अर्थ अखंड उपासना. अभंगत्व, उपासनेत कधीही अभंगत्व येऊ नये, हे औषध आहे. नाही तर आपण समजतो की ते अभंग म्हणले म्हणजे औषध मिळालं.
महाराज असं नाही म्हणत, अभंगत्व याचा अर्थ तुमच्या उपासनेत कधी खंड पडू नये. असं अभंगत्व तुम्ही जर पाळलं तर तुमच्या उपासनेला बळ येत राहतं, असं सांगणारे, असं निर्माण करणारे डॉक्टर पारनेरकर महाराज आणि आम्हाला सर्वांपर्यंत पोहोचवणारे आणि आम्हाला अत्यंत सुंदर रूपानं कवटाळून कवाळू जवळ घेऊन त्यांच्या खांद्यावर बसवून आम्हाला हे विश्वभ्रमण करवणारे, जगभ्रमण करवणारे, आम्हाला देवापर्यंत विश्वरूपापर्यंतच नव्हे तर पूर्ण पुरुषापर्यंत आम्हाला निश्चितीच्या स्वरूपापर्यंत नेणाऱ्या आमच्या सद्गुरू विष्णू महाराजांच्या चरणी या उपासनेच्या माध्यमातून नतमस्तक होतो आणि थांबतो. जय पूर्णवाद.